तर जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन आणि खतरनाक व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जे की आपण कोणत्याही एडिटिंगवरती नाही केलेला आहे, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे टेक्स्ट पेन आणि जे का डायलॉग पेन जे आहेत ते तुम्ही कशाप्रकारे बनवू शकता। तर काय विषय नाही, तुम्हाला टेक्स्ट पेन दाखवतो। अशा प्रकारे सध्या आता इंस्टाग्रामला खूप जास्त व्हायरल होत आहे। तुम्ही फोटोवर पण लावू शकता आणि व्हिडिओमध्ये पण यूज करू शकता। अशा प्रकारे डायलॉग पेन एकदम HD क्वालिटीमध्ये अशा प्रकारे कशाप्रकारे तुम्ही बनवू शकता ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओ जराशी जरी आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करून टाकायचं आहे। आणि काही विषय नाही, चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब वगैरे करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन ॲप लागणार आहेत। एक ॲप म्हणजे पिक्सेल ॲप आणि दुसरे ॲप जे काय म्हणजे ते इंडियन फाउंड कन्व्हर्टर। तर इंडियन फाउंड कन्व्हर्टर हे ॲप तुम्हाला इझिली प्ले स्टोअरला भेटून जाईल। पिक्सेल ॲप पण तुम्हाला ते प्ले स्टोअरला भेटेल, पण प्रो व्हर्जन तो तुम्हाला फायदेशीर असतील तर मी माझ्या टेलिग्रामला मी पिन करून ठेवलेले आहे। तिथून तुम्ही पिक्सेल ॲप प्रो आणि जे काय इंडियन फाउंड कन्व्हर्टर ते पण प्रो ते आपल्या टेलिग्रामला तुम्हाला भेटणार आहे। तर काही विषय नाही, तिथून टेलिग्रामवरून पण घेऊ शकता। तर चला मग लगेच आपण आजचा जे काय व्हिडिओ कसा एडिट करायचा, काय विषय करायचा आहे ते सगळं समजूया। तर सर्वात आधी काय करायचं आहे, तुमचं जे काही इंटरनेट आहे ते ऑन करून ठेवायचं आहे। इंटरनेट ऑन केल्यानंतर काय करायचं आहे, इथून सर्वात आधी इंडियन फाउंड कन्व्हर्टरला ओपन करायचं आहे। आता इंडियन फाउंड कन्व्हर्टरला इथून ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, थोडंसं वेट करायचं आहे। आता काय करायचं आहे, युनिकोड श्रीलिपी यावरती एक ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला एकदम वरती, त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथून काय करायचं आहे, जे तुम्हाला डायलॉग लिहायचे आहे ते डायलॉग इथं आपल्याला सर्च करायचे आहे, म्हणजे लिहायचे आहे। तर मी इथं काय करतो, खरं प्रेम 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 देवाला नाही भेटलं। तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं सर्च मारलेलं आहे, खरं प्रेम देवाला नाही भेटलं। तर अशा प्रकारे तुमची जे काय डायलॉग असतील ते तुम्ही लिहून घ्यायचे आहे आणि इथून सर्चवरती क्लिक करायचं। आता काय करायचं, एक ॲड येईल, या ॲडला आपण थोडंसं बघायचं, म्हणजे स्किप करून घ्यायचं आहे। काही विषय नाही, थोडंसं वेट करा। एक ॲड येईल तुम्हाला, ते ॲड तुम्ही स्किप करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे स्किप केल्यानंतर काय करायचं, आता खालती नाव इथं आलेलं आहे बघू शकता। तर आता काय करायचं, याच्यावरती काहीच करायचं नाही, फक्त इथं कडाला एक तुम्हाला कॉपीज ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं, जे काही कॉपीज झालेलं आहे। तर आता काय करायचं, आता आपण इथून पिक्सेल ॲपला ओपन करायचं, इथून सर्व हे करा, जे काही इथं ऑलरेडी आहे ते सर्व टेक्स्ट इथून डिलीट मारून घ्या। तर आता काय करायचं, इथं एकदम वरती अधिकचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। तर शेपवरती एकदा क्लिक करायचं आहे, अशी एक कोणती पण शेप घ्यायची आहे तुम्ही। त्यानंतर काय करायचं, याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे, बरोबर कमी छोटंसं अशा प्रकारे लावून घ्यायचं, जशा प्रकारे मी करते तशा प्रकारे, काही विषय नाही, अशा प्रकारे करून घ्यायचं आणि इथून राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे। तर याला आपण थोडंसं आणि बारीक करून म्हणजे खतरनाक दिसणार आहे। तर अशा प्रकारे एवढं काम केल्यानंतर काय करायचं, तर याचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे यावरती, आणि इथून टेक्स्टवरती क्लिक करायचं, अधिक ऑप्शन दिसून जाईल त्यावरती। त्यानंतर काय करायचं आहे, त्याच टेक्स्टवरती क्लिक करावं द्या आणि इथून जे काही पेन्सिलचं ऑप्शन येईल एडिटचं, त्यावरती क्लिक करायचं आहे। इथून जे काही टेक्स्ट आहे ते सर्व इथून कट करायचे आणि त्यानंतर जे काय आता आपण कॉपी केली आहे ते तो पेस्ट करायचं आहे, वरील राईटवरती क्लिक करायचं आहे। तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, आपल्याला पुढे जायचं आहे। इथं बघू शकता, इथं कलरचं ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। याचा जे की कलर आहे की आपण ब्लॅक करून घेऊ, ते तुम्ही याला जे ठेवायचं असेल ते ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथून राईटवरती क्लिक करायचं, त्यानंतर पुढे जायचं आहे। पुढे इथं ए आणि बीचं जे का फाउंडचं ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, तो माय फाउंडवरती जायचं आहे। तर माय फाउंडमध्ये तुमच्या इथे एक पण सुद्धा फाउंड नसेल तर मी काय करेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काहीच फाउंड तुम्हाला देईल, तर ते फाउंड तुम्ही डाउनलोड करून याच्यात ॲड करून घ्यायचे आहेत। जर करता येत नसेल तर कमेंट करा, पुढच्या व्हिडिओ आपण त्यावरती करून टाकू। तर इथून कोणत्या पण एक फाउंड सिलेक्ट करतो, मी काय करतो कोणत्या पण एक करून दाखवतो तुम्हाला खतरनाकपैकी। फक्त एवढं शेवटपर्यंत बघायचं आहे, सगळे स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे। तर अशा प्रकारे आपण हा फाउंड ठेवू, डेमोसाठी मी ठेवलेला आहे हा फाउंड। तर या फाउंडला काय करतो, अशा प्रकारे थोडंसं टेक्स्ट पिन आपण काय करतो मोठं करून घेऊ। मोठं करण्यासाठी काय करायचं आहे, ते ये बारीक आणि मोठे टी दिसत असेल त्यावरती क्लिक करून थोडंसं अशा प्रकारे मोठं करून घ्यायचं आहे। त्यानंतर याला अशा प्रकारे शेट करून घ्यायचं आहे, बरोबर। तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, डबल एकदा आपल्याला एकदा काय करायचं आहे, तर अधिकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर शेप दुसरी एक घ्यायची आहे, या शेपला काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं अशा प्रकारे बारीक करायचं आहे, अशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे। त्यानंतर याला थोडंसं आपण ॲडजस्ट करून घेऊ अशा प्रकारे, तशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे करायचं आणि राईटवरती क्लिक करून इथून बरोबर आपल्याला मधोभागी लावून घ्यायचं आहे। तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, डबल एकदा पेन्सिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर डबल एकदा एडिटवरती जायचं आहे। आता इथून कोणत्या पण तुम्ही इमोजी टाकू शकता, तर मी समजा मी हे एक टाकतो आणि प्रेम म्हणलं तर देवाचे दिलचे एक टाकूत आणि कोणी काहीतरी टाकूत, बघा हे टाकूत,
म्हणजे दिलमधून ॲग निघालेली. तर अशा प्रकारे ही ॲड करायची आहे. त्यानंतर काय करायचं, पुढे जायचं आहे. इथं ए बी फाउंडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फाउंडच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, तुम्ही माय फाउंडमध्ये जायचं आहे. इथून आयफोन इमोजीची जी काही फाउंड असेल तुमच्याकडे ते ॲड करायची आणि इथून ओकेवरती क्लिक करायचं आहे. या पण इमोजीची जे काही फाउंड आहे, तुम्हाला फाउंडची जे काही लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल, काही विषय नाही. तर अशा प्रकारे एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, आता इथून डबल एकदा आपण काय करतो, एक शेप घेऊ. तर आपली टेक्स्ट झालेली आहे. एक डबल एकदा आपण एकदा शेप घेऊ. अशा प्रकारे एक शेप घ्यायची आहे आणि त्यानंतर या शेपला आपण काय करायचं, अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे. या शेपला अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे, काही विषय नाही. अशा प्रकारे ॲडजस्ट करून याला काय करायचं आहे, असं प्रकारे थोडंसं छोटं करा, अशा प्रकारे एकदम खतरनाक. तर आता इथं काय करू, आता आपण इथं काय लिहिलं आहे, खरं प्रेम देवाला नाही भेटलं. मग आता इथं पुढे आपण काय केलं टाकू, तुम्हाला डेमोसाठी सांगणार आहे मी. तर तुम्ही तुमची डायलॉग लिहून घ्यायची आहे. तर खरं प्रेम देवाला नाही भेटलं, मग आपण तर माणसं आहे. ओके, एवढं करायचं आहे. इथून सर्च मारायचं आहे, इथून कॉपी करून घ्या, जशा प्रकारे आधी सांगितलं तशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं, जे का वरची टेक्स्ट आहे त्याच टेक्स्टला इथून कॉपी मारायची. कॉपी मारल्यानंतर या टेक्स्टला अशा प्रकारे खालती लावून घ्यायचं आहे, खालच्या बॉक्समध्ये आपल्या. आणि त्यानंतर इथून डबल एडिटमध्ये जायचं आहे, हे सर्व कट करून घ्यायचं आहे आधीची टेक्स्ट. आणि आता जे काय टेक्स्ट कॉपी केलेली आहे तिथून सर्च म्हणजे ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर या टेक्स्टला काय करतो, अशा प्रकारे थोडंसं बारीक करून अशा प्रकारे लावून घेऊ, एकदम ॲडजस्ट करून घेऊ. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, डबल एकदा इथून याच्या म्हणजे शेप घ्यायच्या, म्हणजे टेक्स्ट घ्यायचे आहे आपल्याला. मग त्यानंतर इथं या कडाला लावून घ्यायचे आहे. त्यानंतर एडिटमध्ये जायचं आहे. इथून काय करायचं आहे, इथून दुसरी इमोजी लावायची आहे. तर समजा मी काय करतो, अशा प्रकारे आग आहे, अशा प्रकारे दोन इमोजी लावून टाकू. तर अशा प्रकारे ही इमोजी लावल्यानंतर काय करायचं, याला पण अशा प्रकारे पुढे जायचं आहे. इथून फाउंडमध्ये जायचं आहे. माय फाउंडमध्ये येऊन इथून आयफोन इमोजी जे काय फाउंड मी दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते देऊन घ्यायचं आहे फाउंड याला. आणि त्यानंतर याच फाउंडला आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचं आहे. इथून कॉपी केल्यानंतर याला काय करायचं आहे, अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. बघा जशा प्रकारे मी घेऊन येत आहे. तर काय करा, इथून येत नसेल तर इथून काय करा, अशा प्रकारे घेऊन या, काही विषय नाही, एकदम खतरनाकपैकी. थोडासा टाईम लागेल पण काही विषय नाही. अशा प्रकारे घेऊन यायचं आहे, जशा प्रकारे मी घेऊन येत आहे तशा प्रकारे. तर अशा प्रकारे खतरनाक टॉपमध्ये घेऊन ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. याला बरोबर सेट करून घ्या. तर अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर काय करा, डबल एडिट पेन्सिलवरती क्लिक करून एडिटमध्ये या. आता इथून काय करा, दुसरी आता इमोजी लावतो. इथून आपण काय करतो, आता हे लावतो झाडाची डायरेक्ट विशेष संपला, अशा प्रकारे दोन दिसून जाणार आहे. तर आता काय करायचं, इथं एकदम साईडला हे ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करा. आणि इथून बॅकग्राऊंडचे ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करून याचं बॅकग्राऊंड जे काय रिमूव्ह करा. आणि वरती इथं यावरती क्लिक करून शेव इमेजवरती क्लिक करून इथून सेव्ह करून घ्यायचं आहे. आता एवढं सेव्ह करल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. आता समजा मी तुम्हाला लावून दाखवतो. आता जे काय टेक्स्ट जे आपण बनवले आहे ते लावून दाखवतो. ते मी काय करतो, अलर्ट मशीनमध्ये लावून घेऊ, काही विषय नाही. तर हे अलर्ट मशीन पण अपडेट लागलेलं आहे आपलं. थोडंसं वेट करा, तुम्हाला मी सगळं जे काय तुम्हाला भाऊ तुम्हाला स्टॉपमध्ये सगळं करून दाखवत असते. तर अशा प्रकारे कोणतीपैकी एक शेप घ्या. त्यानंतर काय करायचं आहे, पहिल्याच्या अशी क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आता काय करायचं आहे, इथून जे काय कोणता तुमचा फोटो कोणत्या फोल्डरमध्ये आहे ते फोल्डर अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मी इथे ॲड करून दाखवतो. आता जे काय आपण टेक्स्ट केलेली आहे ते काही विषय नाही. तर आपण समजा हा फोटो घेऊ. हा फोटोला घेतला काय, याला काय करावं, थ्री लाईनवर क्लिक करून फुल काजून एरियामध्ये करून घ्यायचं आहे. याला बरोबर तुम्ही काय करायचं, झूम करून बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला हे आता समजा इंस्टाला जर पोस्ट जोडू शकता आपण. तर अशा प्रकारे करायचं. पहिल्या क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. आता आपण जे काय टेक्स्ट पिन जे केलेली आहे ते पिक्सेल ॲपच्या फोल्डरमध्ये राहील. तर हे फोल्डर ओपन करा आणि तर मुळात अशीच्या याच्या जाऊन याला काय करायचं आहे, अशा प्रकारे वरती लावून घ्यायचं आहे. आणि याला आपण अशा प्रकारे थोडंसं बारीक करून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून शेव इमेजवरती क्लिक करायचं आहे, PNGवरती. त्यानंतर हे जे काय PNG आपली शेव होणार आहे. तर आता काय करू शकता, तुम्ही डायरेक्ट जाऊन इंस्टाला हे पोस्ट मारू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ पाहिला ते मला नक्की कमेंटमध्ये मग सांगून जायचं आहे. मग भेटू द्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओ आणि एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा. आणि एकदम खतरनाक टॉप लेवलमध्ये जे काय इंस्टाग्रामला ट्रेंड असणारे सॉंगवरती व्हिडिओ ते बनवा आणि इंस्टाग्रामला फॉलोअर्स छापा. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.